चला आज आपण छान अशा प्रकारच्या वेगळ्या ठिकाणी भेट देणार आहोत। आसईचं युद्ध आपण उभा आहोत। इथला जो रस्ता आहे हा जालना भोकरदन दरम्यानचा रस्ता आहे। जालन्यापासून 65 किलोमीटर आणि भोकरदन 20 किलोमीटर म्हणजे हा एक हायवे आहे। तर आपण चला सर इकडे घ्या आपण। तर आपण छान ठिकाणी जाणार आहोत। हे युद्धभूमी आहे। इथे एक आपला वीर पडलेला आहे पण तो दारू पिऊन पडलेला आहे। खालचा वीर दाखवा आपला मराठ्यांचा वीर आहे। ठीक आहे। नमस्कार। आज आपण उभा आहोत आसई तालुका जाफराबाद जिल्हा जालना। साधारणतः जालन्यापासून 60-65 किलोमीटर आणि भोकरदन पासून 15 ते 20 किलोमीटर असणारं हे जे गाव आहे आसई गाव। ज्या गावामध्ये 23 सप्टेंबर 1803 रोजी मराठा आणि इंग्रज यांच्यातलं एक महत्त्वपूर्ण युद्ध लढलं गेलं। या युद्धाचं वैशिष्ट्य पाहत असताना काही गोष्टीचा आपण या ठिकाणी मुद्दाम वेगळा उल्लेख करतो, कारण गाळीव इतिहासाच्या माध्यमातून आपण देत असतो ज्या घटनांचा वेगळा अर्थ वेगळा अन्वयार्थ आपण काढत असतो। तर त्याच्यानुसार येस जी काही युद्धभूमी आहे जे लॉर्ड वेलेस्लीच्या नेतृत्वाखाली इंग्रजांची फौज या ठिकाणी लढायला लागली होती 1803 साल लक्षात असू देत। तर त्यावेळेला मराठ्यांची सत्ता खिळखिळ झालेली होती। दौलतराव शिंदे ग्वाल्हेरचे, नागपूरचे रघुजी भोसले आणि होळकर यांचा जो काही दबदबा या ठिकाणी महाराष्ट्रात वाढायला लागला होता तर त्याला कमी करण्याकरता तैनाती फौज बाजीरावाने स्वीकारली होती। आणि त्याचा परिणाम म्हणून या लोकांनी ज्यावेळेस इंग्रजांना विरोध करायला सुरुवात केली तर ही जी फौज असेल इंग्रजांची फौज तर या मराठ्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी लागली। आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की हेच ती युद्धभूमी आहे। आसई नावाचं गाव आहे। तर याच गावामध्ये 23 सप्टेंबर 1803 रोजी घनघोर अशा प्रकारचे युद्ध त्या ठिकाणी झालं। आणि या युद्धाचा दुष्परिणाम आपण जर पाहिला असेल तर याच्यामध्ये जवळपास हजारो मराठ्यांची सैन्य या ठिकाणी मारलं गेलेलं आहे। दुर्दैवानं आपण दुसरीकडे सांगून पुन्हा येतो मुद्दाम। तर याच्यामध्ये इंग्रजांचे 11 अधिकारी आणि 113 जवान मारले गेलेले आहेत। बघा मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं 4000 मराठी याच्यामध्ये मारले गेले, मात्र त्यांचं कुठेही स्मारक नाही, त्याचा दगड नाही। मात्र त्या कालखंडामध्ये इंग्रजांनी कशा प्रकारे इथं मध्ये दाखवा थोडंसं की मधल्या बाजूला आपण बघितलं मूळची समाधी त्यांनी बांधून ठेवली आहे। इंग्रजांनी ही समाधी त्या ठिकाणी बांधून ठेवली। त्याच्यावर कोरीव पत्रा होता। आपल्याला चोरायची सवय आहे भिकारचोट, त्यामुळं हा जो पत्र्यावर जो काही होता तो पत्रा वगैरे आपण चोरून नेलेला आहे। मात्र त्यानंतर त्याच वेळेला या इंग्रज अधिकाऱ्यांनी, कारण 1803 पासून 1947 पर्यंत इथं राहिले तोपर्यंत त्याची निगा राखली जात होती, त्यावेळेला हा मुख्य वड लावला होता। तर त्या असणाऱ्या वडाच्या पुन्हा पारंब्याने आता फार मोठा अशा प्रकारचा इथं घेरा धरलेला आहे। म्हणजे त्याच्यापासून फांद्यापासून वड इथं तयार झाली। असो तो भाग या ठिकाणी महत्वाचा नाही आपल्या दृष्टीनं। तर महत्वाचा भाग एक आहे की दरवर्षी या असणाऱ्या आपल्या युद्धभूमीला इंग्लंडहून त्यांचे जे वारसदार या ठिकाणी येत आहेत आणि त्याची पूजा अर्चा किंवा निगराणी कशी चालली हे पाहतायत। मात्र 4000 सैनिक या ठिकाणी आपले मराठ्यांचे कापले गेले, याचा कुठेही इथं ना चिरा ना पंथी। आणि पुन्हा हरवल्यानंतर दुसऱ्या चौथ्या पिढीमध्ये ह्यानं शोध लावला समाधीचा, त्यानं शोध लावला। मधल्या काळामध्ये जे काही संशोधक असतील, जे कोणी आपण त्यांचे वारसदार असतील, ते नेमके काय करत होते हा प्रश्न तिथे निर्माण होतो। पुन्हा बोंबलायची आपल्याला सवय, थोडंसं कडक शब्द येत आहेत, कारण का वाईट वाटतं आपल्याला की या असणाऱ्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि आपण पुढची पिढी त्याचं निगराणी राखत नाही। असो या युद्धाचा आणखी एक परिणाम मी तुम्हाला सांगतो। याला 23 सप्टेंबर 1803 रोजी झालेल्या या युद्धाला आणखी एक शब्द आहे मराठा इंग्रज दुसरे युद्ध। मराठ्यांचा आता जवळपास जो कणा असेल त्यांनी मोडायला सुरुवात केली होती। लॉर्ड वेलेस्ली सारखा फार मोठा अशा प्रकारचा सेनापती लाभलेला आहे। तर या युद्धाचा एक परिणाम काय झाला की इथून शिंदे आणि जे नागपूरकर भोसलेंची फौज निघून गेली तर 4000 लोक त्यांची कामी आली। मात्र याचा दुसरा परिणाम मी तुम्हाला सांगतो, इथं जखमी जे झाले जवळपास 1200 सैनिक इंग्रजांचे जखमी झाले। तर त्या जखमींना कुठं ठेवायचं हा भाग 1947-48 अगोदर हैदराबादच्या निजामाच्या ताब्यामध्ये होता
आणि हैदराबादचा निजाम म्हणजेच इंग्रजांच्या अखत्यारीत असणारी फौज ठेवणारा तैनाती फौज बाळगणारा होता. त्यामुळं इथून जवळच असणारं 70 किलोमीटरवर अजिंठा, जिथं फर्दापूर नावाचं गाव आहे. आणि फर्दापूरचं वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेमध्ये यायचं असेल तर तिथे एक मोठा फर्दापूरचा दरवाजा म्हटलं जातं. त्या दरवाजाच्या सराईच्या मधल्या बाजूनी तुम्हाला औरंगाबादला किंवा त्या कालखंडातला औरंगाबाद आजचं संभाजीनगरला यावं लागायचं. तिथं निजामाचा दवाखानाही होता. तर याच दवाखान्यात इंग्रजांनी आपली 1200 फलटण तिथं जखमींना व्यवस्था करण्याकरता तिथं घातलेली आहे किंवा तिथं ठेवली. आणि त्याचाच जो एक परिणाम काय झाला असेल तर ज्या वेळेला इंग्रजांची फौज तिथं राहत होती तर त्यावेळेला 1819 साली इंग्रजांचा एक अधिकारी, त्याचं नाव आहे जॉन स्मिथ, ज्यावेळेस शिकार करायला डोंगरामध्ये तिथं फिरत होता अजिंठाच्या, तर त्या अजिंठाच्या डोंगरामध्ये फिरत असताना त्याला दुर्बिणीतून अजिंठा लेण्याचा शोध लागलेला आहे. म्हणजे हा एक वेगळा कन्सेप्ट आपल्याकडे मानतोय की या आसईच्या युद्धामुळे अजिंठा लेणी शोधली गेली. हा एक वेगळा आपल्याला मुद्दा पाहावा लागणार आहे. तर अशा रीतीनं हे आसईचं जे युद्ध असेल या आसईच्या युद्धाचे 2-3 परिणाम आपण पाहिले. पहिला असेल की इंग्रजांना इथे विजय मिळाला, त्यांनी त्याची समाधी छानपैकी बनवलेली आहे आणि 4000 मराठे कापले गेले. त्यांचं कुठंही स्मारक नाही, कुठं काही नाही आहे. हा दुःखाची घटना. मात्र या युद्धामुळे अजिंठा लेण्याचा शोध लागला. एक वेगळं मांडणी आपण या ठिकाणी करतोय. समोर जी दिसते ते आसईच्या युद्धातील जी समाधी, ज्याचा आता आपण चर्चा करत होतो की 23 सप्टेंबर 1803ला जे आसईचं युद्ध झालं तर त्या युद्धामधील समाधी. तर त्या समाधीचं ज्यावेळेस आपण दुसरी बाजू घेतो तर दुसरी बाजू आश्चर्याची बाजू जे आपल्या असणाऱ्या मराठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. कॅमेरा पाठीमागं फिरवा, मी तुम्हाला आश्चर्यचकित या ठिकाणची गोष्ट सांगतोय. ही वास्तू बघा, समोर वास्तू आहे. ही वास्तू पहा काय ते बघा. इंग्रज किती पुढच्या पट्टीतले होते. इंग्रजांनी त्या कालखंडामध्ये ज्या वेळेला ही जी समाधी आहे तर या समाधीची निगा राखण्याकरता त्यांचे जे वंशज असतील ती येतील किंवा रोज सुद्धा ही समाधी व्यवस्थितपणे राहावी त्याच्याकरता त्यांनी त्या कालखंडामध्ये रेस्ट हाऊस तयार केले आहे. हे वेगळे पण आहे त्यांचं. आपलं नाव काय? राजाराम बाळाजी इंगळे. आणि गाव हे कोणतं आहे? आसई गाव आहे. आपलं इथलेच? बरं. आता ते वडाच्या झाडाखाली काय आहे? काय म्हणतात ते? युद्ध झालं होतं. हा बरं. काय काय झालं होतं त्यात? काय झालं ते तिकडे बघून सांगा जरा. हा म्हणजे तिथं समाधी आहे एवढं तर माहित आहे. बरं. मग त्याला इंग्रज येतात का काय बघायला? काय म्हणतात बघा? हा 12 महिने येतात बरं का? हा 12 महिने म्हणजे नेहमी मधून अधून येत असतात. तिचा दिवस हा हा पाणी पडतं ते कधी पाणी पडत हा पाणी पडतंय म्हणजे 23 सप्टेंबर 23 सप्टेंबरचा पाणी. ह्यांचं म्हणणं आलं की 23 सप्टेंबरला पावसाळ्यामध्ये ते येतात. बरोबर. 23 सप्टेंबरचा दिवस असल्यामुळे दरवर्षी येतात. बापरे. म्हणजे त्यांची वारसदार काय काय तिथं करतात ती लोक? पूजापाठी करतात. बघा मी मगाशी तुम्हाला जे सांगत होतो की कशा प्रकारची निगा राखली जावी हे इंग्रजांनी इंग्लंड मधून आज येत आहेत तिथं. आणि इथे येऊन 23 सप्टेंबरला आपली जी काही पूर्वज असतील इंग्लंडची आपल्याला कुटुंब व्यवस्था माहित आहे की जर आपण एक वर्गामध्ये विद्यार्थी जर बसला तर त्याचे आजोबा वेगळ्या असतो, वडील 2-3 वडील असतात त्याला. म्हणजेच आपल्या पूर्वजाचं आपण म्हणतो ना की कुटुंब व्यवस्था आपली फार छान आहे. बिलकुल खोटा आहे ते, नावाला आहे ते. प्रॉपर्टीसाठी कुटुंब व्यवस्था आपली आहे. तर त्या पूर्वजांचं ते ध्यान राखतात. बाबांनी सांगितलं आता की दरवर्षी 23 सप्टेंबरला त्यांचे वंशज येत आहेत. धन्य बाबा आपण इंग्रज. हा आपण असंही गावामध्येच आहोत. आणखी वेगळं मला थोडंसं सांगायचं होतं जे आपलं स्मरण असलं पाहिजे, प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. जे चांगल्या कामासाठी, कुठलंही चांगलं काम म्हणजे जे पराक्रम गाजवतात त्याचे जे असेल त्या ठिकाणी समाधी असतात आणि सर्वसामान्य आपल्यासारखे असतात त्याच्यासाठी मसनवाटा असतो. हे सुद्धा महत्वाचा भाग आहे. म्हणजे जगावं तर असं जगावं की माझ्यासाठी सुद्धा इतिहासाने एक पान राखावं ही वृत्ती दोन्हीतली या ठिकाणी आपल्या अंगी असली पाहिजे.